मित्रांनो, आपण आलो होतो रेणुका माता मंदिराची बघू. तर आपल्यासोबत कविता ताई आहे, आपल्याला पण माहिती देत आहे. हे मंदिराची पुजारी आहे. बोला. रेणुका माता मंदिर भगूर देवळाली कॅम्प. देवीचं जे मेन स्थान आहे ते समोर बारवेत पाण्यात आहे. ते कोणाला काही त्वचारोग झाले असेल किंवा काही त्वचेचा काही कुठला पण आजार झाला असेल तर ते बारवेत 5 मंगळवार 5 शुक्रवार करून आंघोळी करून तो बारवे त्वचा रोग नाहीसा होतो, अशी इथे भक्तांची श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे देवीचं जे मेन स्थान आहे ते देवीच्या पाण्यामध्ये समोर कुंडामध्ये मेन स्थान आहे. तसेच देवी स्वयंभू आहे. राम लक्ष्मण सीता टाकेदून आले, सर्व तीर्थातून टाकेदून आले, आपल्या देवीचं दर्शन घेतलं आणि आपल्या देवीचं दर्शन घेऊन समोर बारवेतून पंचवटीत गेली, अशी खूप जुनी आख्यायिका आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे इथे शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा हे इथले सण आहेत. मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा इथे भाविक लांबून लांबून दर्शनाला येतात आणि भृगु ऋषींनी देवीची स्थापना केलेली आहे. देवीची जी माहिती आहे, देवी ही चंद्राने पूर्ण भरलेली होती. चंद्राचा लेप आपाप तो खाली पडला आणि देवी स्वयंभूती जी मूर्ती आहे, स्वयंभूती मूर्ती हे झालेली आहे. देवी 3.5 बाय 3.5 फूट आहे. देवी अष्टभुजा आहे. त्याचप्रमाणे आपलं हे मंदिर आहे 2011ला याचा आपण कळस स्थापना केलेली आहे नवीन मंदिराची. तर इथे अशा प्रकारे भाविकांचं हे जे मेन स्थान आहे, भगूरची देवी म्हणून या देवीला ओळखलं जातं. तसेच रेणुका माता मंदिर, पण आपण ह्या देवीचं नाव ऍक्च्युली भगवती आहे आणि मग आपण हे रेणुका माता हे भृगु ऋषीने नाव ठेवलेले आहे. अशी या देवीची, या भगूरच्या देवीची या आख्यायिका आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ताईने आपल्याला खूप छान माहिती दिली देवीबद्दल. तर ताईचे आपण खूप खूप धन्यवाद करतो. त्यांनी आपल्याला रेणुका माता बद्दल थोडी माहिती दिली. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो आदिशक्ती रेणुका माता दर्शन करायला भगूरच्या देवीला. बघू शकता बाजारपेठ मधले चॅनलच्या माध्यमातून बाजारपेठ भरलेला आहे. बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आई रेणुका माताचं मंदिर आहे. भगूरच्या देवीला आपण आलो होतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. बघू शकता तुम्ही अग्निकुंड. बघू शकता अग्निकुंड. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय मी. पाहू शकता मंदिरामध्ये आपण प्रवेश केला आहे. मंदिरामध्ये आदिशक्ती पाहू शकता.
देवीचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आई रेणुका माता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण आलोय देवीच्या मंदिरामध्ये. भोकरची रेणुका माता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आपण. पाऊस पण चालू झालेला आहे. देवीच्या मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. समोरचा बघा आता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो कुंडावरती तोंड हातपाय धुण्यासाठी. भोकरचा कुंड आहे देवी माताचा. तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आलो होतो देवीच्या मंदिरापर्यंत. आता आपण कुंडावर चाललोय तोंड हातपाय धुण्यासाठी. व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता बाजारपेठ. आदिशक्ती रेणुका माता. तोंड हातपाय धुवायचे, तोंड हातपाय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आलो होतो भोकरच्या देवीला दर्शनासाठी. भोकरच्या देवीचा बाजार पाहू शकता तुम्ही. गर्दी पहा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय आपल्या नाशिकला कसं कालिका माता मंदिर आहे मुंबई नाक्यावर, तसं भोकरला रेणुका माताचा अवतार भोकरची देवी आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून.